साहेब, आता वेध लागलेले आहेत देशाला ते उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए समन्वयकाची जबाबदारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे आणि फडणवीसही महाराष्ट्रात महायुतीकडे आवश्यक संख्याबळ नाही, महाराष्ट्रात म्हणतो महाविकास आघाडीचे खासदार जास्त आहेत, 38 खासदार आहेत आणि साधारण 29 खासदार हे महायुतीचे आहेत. अशा वेळेस फडणवीस हे उद्धव ठाकरे, शरद पवार यांना फोन करून एक सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करतात. काल विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपती पदाचे संयुक्त उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केला आणि त्या ठिकाणी अर्ज दाखल करतात स्वतः माननीय शरद पवार आणि शिवसेनेतर्फे मी उपस्थित होतो. एक दिवस आधी संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात सुदर्शन यांचं स्वागत करणारी आणि पाठिंबा व्यक्त करणारी जी विरोधी पक्षांची बैठक झाली त्यात मी आणि शरद पवार उपस्थित होतो. मी जे भाषण केलं त्या भाषणात मी स्पष्ट सांगितलं, शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना पूर्ण पाठिंबा जाहीर केलेला आहे. ही झाली पक्षाची भूमिका, माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका. आता विषय राहिला तुम्ही जो काय विचारताय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातल्या प्रमुख नेत्यांना मतांसाठी फोन केला किंवा राजनाथ सिंग जे डिफेन्स मिनिस्टर आहेत ते राष्ट्रीय पातळीवरती बोलत आहेत. अशा प्रकारच्या दूरध्वनीचा ज्याने एक ठाम भूमिका घेतलेली आहे हुकुमशाही विरुद्ध लढण्याची किंवा जे संविधान पायदळी तुडवून आमदार फोडणं, पक्ष फोडणं, दहशत निर्माण करणं, अशा लोकांच्या विरोधात आमच्यासारख्या लोकांनी, माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी एक ठाम भूमिका घेतलेली आहे. त्याच्यामुळे अशा फोनकडे आम्ही एक शिष्टाचार म्हणून पाहतो. शिष्टाचार. मला आश्चर्य वाटतं, जो पक्ष तुम्ही फोडलात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा किंवा माननीय शरद पवार साहेबांचा जो पक्ष तुम्ही अशा पद्धतीनं संविधानाच्या विरोधात जाऊन फोडलात, आमदार खासदार 50-50 कोटीला विकत घेतले देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी, आणि तुम्ही त्याच पक्षाकडे मतं मागताय. हे फक्त आमच्याकडे नाही, ते देशभरात अशी मतं मागितली जात आहेत. आपल्याकडे बहुमत आहे असं आपण म्हणता, तरी तुम्ही अशा प्रकारे मतं मागण्याची गरज नाही असं एक भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. का मतं मागताय तुम्ही आणि तुम्हाला आमच्याकडे मतं मागण्याचा काय अधिकार आहे? तुम्हाला भीती वाटते का तुमची मतं फुटतील? जे चित्रात दिसत आहे किंवा जो डुप्लिकेट शिवसेना आहे त्यांची मतं फुटतील? कारण देशातलं वातावरण आहे तसं. ही निवडणूक उपराष्ट्रपदाची सहज नाही आहे. दोन्ही बाजूंनी ठीक आहे, आज कागदावर बहुमत दिसत आहे मोदीकडे बहुमत दिसत आहे, पण आंध्रचे उमेदवार असल्यामुळे तेलंगणा आणि आंध्रमध्ये एक अस्वस्थता आहे. ज्या पद्धतीनं आम्ही प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना, आम्ही एनडीएमध्ये असतानासुद्धा एक मराठी भूमिकन्या म्हणून प्रतिभाताई पाटलांना हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. अशा प्रकारची भूमिका आंध्र आणि तेलंगणाचे खासदार घेतील का अशी भीती या लोकांना वाटते. आणि शिवाय जे वातावरण राहुल गांधींनी देशात निर्माण केलेलं आहे, बिहार असेल, अन्य काही जागातलं असेल, क्रॉस वोटिंग व्हायची शक्यता आहे ना. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत किंवा राजनाथ सिंग हे देशाचे संरक्षण मंत्री आहेत, त्यांच्यावर जबाबदारी असेल. त्यांनी तो शिष्टाचार म्हणून माननीय उद्धवजीशी चर्चा केली असेल, तर त्यात वावगं काही नाही. अशा प्रकारच्या निवडणुकामध्ये अशा चर्चा होत असतात.
नाही, पण राऊतसाहेब त्यात असं आहे की एनडीए मध्ये तुम्ही घटक पक्ष असताना प्रतिभाताई पाटील किंवा मग प्रणव मुखर्जी यांच्या वेळेस बाळासाहेबांनी एक वेगळी भूमिका घेतली. आज फडणवीस असं आवाहन करत आहेत की एनडीएचे उमेदवार हे महाराष्ट्राचे मतदार आहेत, महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. त्यामुळे आम्हाला देवेंद्र फडणवीस यांनी ही चाणक्यगिरी शिकवू नये. ते महाराष्ट्राचे मतदार आहेत, मग त्यांनी धोतर नेसून जायला पाहिजे होतं ना, लुंगी कसली नसतं. पाहिलं का तुम्ही काल फोटो? कोणताही राज्यपाल हा जेव्हा त्या राज्यामध्ये असतो तेव्हा तो राज्याचा प्रथम नागरिक असतो. गव्हर्नर इज द फर्स्ट सिटीजन ऑफ द स्टेट असतो. हे आम्हाला माहिती आहे. घटना आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्त माहिती आहे. आम्ही घटनेचं पालन करतो. ते घटना पायदळी तुडवतात. ते या राज्याचे मतदार आहेत, नागरिक नाही. ते आता यापुढे या राज्याचे मतदार नसतील, ते दिल्लीचे असतील. त्यांचं मूळ तामिळनाडूमध्ये आहे, कोइंबतूर. आम्हाला काय सांगताय देवेंद्र फडणवीस? तुम्ही काही सांगता. मराठी माणूस तुम्ही दिला असतात तर त्याच्यावरती चर्चा होऊ शकली असती. मराठी माणूस जर कोणी दिला असता तर त्याच्यावर भूमिपुत्र म्हणून नक्कीच चर्चा होऊ शकली असती, सगळ्यांनीच केली असती. आता नाही.